आई ग आई 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 अगं आई 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 काय होतं माई काय होतं इतकी वर्ष आमच्या सहवासात राहून आमचं बोलणं ऐकून तुम्हाला अजून कळलं नाही? अरे आम्हाला धनसंपत्तीचा मोह असता तर आम्ही तुम्हाला वैराग्य शिकवलं असतं का? अरे हिरे, घरदार, जमीन, कस्तुरी हे सगळं आम्हाला कशाला देता? अरे हे सगळं आधीपासून कोणाचं आहे? अरे हे सगळं आम्हीच तुम्हाला दिलेलं आहे ना, मग आम्ही दिलेलंच तुम्ही आम्हाला परत देताय? कविराज, तू सुद्धा? मग स्वामी तुम्हाला अपेक्षित काय होतं? तुमचं स्वतःचं असं काहीतरी जे आम्ही तुम्हाला दिलेलं नाही आणि जे फक्त तुमचं आहे. आमचं स्वतःच? स्वामी असं नेमकं काय आहे आमच्याकडे? जा तोड त्याचे हात पाय. का हो पण सरदार? तोड नाहीतर मी तुझे हात पाय तोडीन. जी सरदार. ये! ए, का थांबलास? ओ हो, हो. आग! आग! इथं तर पोरगा दिसतच नाही. आग आग आगेचे जोड आहे सगळे जोड. आग 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 आग. काय तुला पण? हो सरदार. म्हणजे मला भास होत नाहीयेत. हे काय चाललंय? हे सगळं काय चाललंय? आई हे सगळं काय चाललंय? यमुना म्हणजे नक्कीच मला हे भास होत नाहीयेत. हे गौरी, तू काय केलं सांग. तुम्ही मला तिघही माणसांसारखे दिसतच नाही आहात. माणसाचं सगळ्यात मोठं धन म्हणजे त्याचे शब्द, त्याचं वचन, त्याचा विश्वास, त्याचं प्रेम, त्याची निष्ठा. हेच तर खरं प्रेम आहे. ज्याच्याकडे सत्य बोलणारी वाणी आहे त्याच्याकडे जगातलं सगळ्यात मोठं वैभव आहे. सोनं हरवलं तर परत मिळवू शकतो, पण विश्वास हरवला तर आयुष्य अपुरं पडतं. जमीन विकत घेता येते, पण माणसाचं मन विकत घेता येत नाही. तुम्हाला आणि त्या यशवंतलाही असंच वाटतं. धन म्हणजे घर, जमीन, जुमला, संपत्ती. पण नाही, धन म्हणजे चांगले विचार. अरे धन म्हणजे दिलेला शब्द, जपलेला विश्वास आणि श्रद्धा. माणूस पैशाने श्रीमंत होत नाही रे. माणूस श्रीमंत होतो त्याच्या कर्मानी, त्याच्या स्वभावानी आणि त्याच्या शब्दांनी. आणि हे ज्याला समजलं त्याला जीवन समजलं. आणि हे ज्याला समजलं नाही तो आयुष्यभर धन शोधत बसतो आणि सुख हरवून बसतो. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं सरदार, स्वामीच्या भक्तांशी खेळ म्हणजे स्वामींशी खेळ, आणि स्वामींशी खेळ म्हणजे आगीशी खेळ. ही आमची ताकद नाही, स्वामींची प्रचिती आहे. तुम्हाला समजवण्यासाठी, थांबवण्यासाठी त्यांनी तुम्हाला दाखवली आहे. जिथे श्रद्धा असते तिथे कृपा असते, आणि जिथे कृपा असते तिथे भय राहत नाही. आता आलं ना लक्षात? स्वामी त्यांच्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत.
ए गप्प बसा. हे स्वामी भामी काय नसतं. ही नक्कीच कसली तरी भूताटकी आहे. हे गौरी, हा नक्की कोणीतरी तुमच्यापैकी जादूटोणा केलाय. सरदार, मी का आता इथं थांबत नाही, तुम्ही बी चला. चल. स्वामी, तुमची कृपा अशीच राहू द्या. आगीची भीती त्यालाच वाटते ज्याच्या अंतःकरणात अपराधाची राख दडलेली असते. ज्याचं मन स्वच्छ असतं त्याला ज्वाळांमध्येही प्रकाश दिसतो, आणि ज्याचं मन काळवंडलेलं असतं त्याला प्रकाशातही ज्वाळा दिसतात. भीती मनात असेल तर जग भयानक वाटतं, आणि श्रद्धा मनात असेल तर संकटातही मार्ग दिसतो. ज्याने आयुष्यभर इतरांना जाळलं त्याला आता त्याच्या कर्माच्या ज्वाळा दिसायला लागल्यात. इशारा दिला यशवंता, पण आता समजून घ्यायचं की नाही हे तुझ्या हातात आहे. वल्लभ, एका सरदाराशी वाकडं घेऊन तू चांगलं नाही केलास. तुला असं वाटतंय तू जिंकलायस, पण खेळ अजून संपलेला नाही. कारण या यशवंताचे हवं असतं ते तो मिळवतोच. प्रेमाने नाहीतर हिसकावून. या दोघी तर परिणाम भोगतीलच, पण तूही भोगशील. कारण हा यशवंतराव अपमान विसरत नाही, आणि बदला तर अजिबातच नाही. सरदार, जो सत्याच्या बाजूने उभा असतो तो परिणामांची भीती बाळगत नाही, आणि माझ्या पाठीशी स्वामी सदैव उभे आहे. स्वामी सदैव उभे आहे. स्वामी सदैव उभे आहे, हे लक्षात ठेवा. सरदार थांबा. ही तुमच्या नावाची पाठी. तुमच्या नावाची नाही, तुमच्या अहंकाराची. आणि त्या पाठीला माझ्या घरात जागा नाही. सरदार, आता नको, नंतर बघू. चला. या अपमानाची किंमत तुम्हाला सगळ्यांना मोजावी लागेल. आई, संपलं ना आता हे? हो, स्वामींची कृपा. आई, 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 अगं, आई, 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 काय होतं? माई, काय होतं? बाळांनो, तुम्हाला अजूनही समजलं नाही ना खरं धन कशात असतं ते? स्वामी, आता थोडं कळतंय, पण पूर्ण नाही कळलं. स्वामी, मौल्यवान गोष्ट म्हणजे आम्हाला वाटलं घर, संपत्ती, हिरे, पण तुम्ही काहीतरी वेगळं सांगताय ना? हो, कारण माणूस बहुतेक वेळेला चमकणाऱ्या गोष्टींना मौल्यवान समजतो.
आणि खरं मौल्यवान जे असतं त्याकडे दुर्लक्ष करतो. अरे खरं धन म्हणजे तुमचे शब्द, वचन, विश्वास आणि माणसं. अरे ज्याच्या शब्दाला किंमत असते तोच खरा श्रीमंत असतो, आणि ज्याच्याकडे विश्वासाची माणसं असतात तो कधीच गरीब नसतो. म्हणजे स्वामी, पैसा अडका, जमीन जुमला, हे खरं धन नाही. असतं, पण ते कायमचं नसतं. आज आहे, उद्या नसू शकतं, पण एखाद्या माणसाने तुमच्यावर ठेवलेला विश्वास, तुमच्यावर केलेलं प्रेम, माया, हे तुमच्या आयुष्यातलं कायमस्वरूपी धन आहे. म्हणूनच तुम्ही म्हणत होतात ना की या सगळ्यांनी मौल्यवान गोष्टी आणल्याच नाही. हो ना, यांनी आम्हाला त्याच वस्तू दिल्या ज्या आम्ही यांना दिल्या होत्या. हिरे, जमीन, घर, संपत्ती, हे सगळं आम्हीच तुम्हाला दिलेलं आहे. मग पुन्हा तेच आम्हाला देण्यात कसला आलाय मोठेपणा? तुमचं स्वतःच असं काय आहे तुम्हाला माहितीये? तुमचं प्रेम, तुमचं वचन, तुमचे शब्द आणि तुम्ही माणसं. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला धन हवंय? आम्हाला हिरे मोती हवेत? अरे बाबांनो, आमचं खरं धन म्हणजे तुम्ही भक्तच आहात. स्वामी, आम्ही किती छोटा विचार करत होतो. हो ना, आणि तुम्ही किती मोठं सत्य सांगितलं. म्हणून सांगतो, धन कमवायला आयुष्य खर्च करू नका, माणसं कमवा. संपत्ती साठवण्यापेक्षा विश्वास साठवा, कारण पैसा हा वारसा म्हणून मिळू शकतो, पण विश्वास हा कमवावाच लागतो. माणूस किती श्रीमंत आहे हे त्याच्या तिजोरीवरून नाही, तर त्याच्या मागे किती माणसं उभी आहेत याच्यावरून ठरतं. खरं धन जपता आलं तर बाकी सगळं पुन्हा मिळू शकतं, पण माणसं हरवली तर आयुष्य रिकामं होतं. आई, आई काय होतंय तुला? आई उठ ना. आई, आई, आई डोळे उघड ना. आई, आई डोळे उघड ना. माई, माई ऐकू येतंय? हे घ्या, पाणी शिंपडा. आई, माई डोळे उघडा. आई डोळे उघड. आई, आई उठ ना. आई, स्वामी, स्वामी आत्ताच मला सोडवलं. आता आता माझ्या आईलाही सांभाळा. मला पुन्हा एकटं करू नका स्वामी. आई, आई उठ ना. खरंय, माणसांशिवाय धनाला काही अर्थच नाही. अरे म्हणून तर सांगतो, तुमच्या जवळ शब्द नावाचं इतकं मोठं धन आहे, पण ते एकमेकात वाटण्याऐवजी तुम्ही भांडत बसता, रुसता, आपोला धरता, उणीदुणी काढता. घरासाठी, स्वार्थासाठी एकमेकांच्या उरावर बसता. तसा तो यशवंत उठलाय आमच्या गौरीच्या जीवावर. खरंय स्वामी. अहो, एका हट्टासाठी माणूस किती खाली जाऊ शकतो. कपिले, अगं हळूहळू कळायला लागलंय की तुला. तुमच्या घरी तुम्ही नवरा बायको असता, आई वडील असतात, भावंड असतात, नातेवाईक असतात. अशा वेळेस स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून दोन शब्द प्रेमाचे बोला. मन मोकळं करा, एकमेकांना समजून घ्या. बघा, सतत आमच्याकडे तक्रारी घेऊन यायची वेळच येणार नाही. अर्ध्या समस्या तर तिथेच संपतील. जेव्हा संवाद तुटतो तेव्हा नाती तुटतात, आणि जेव्हा संवाद जुळतो तेव्हा मन जुळतात. पण शब्द हे मलमही असतं आणि जखम करणारं अस्त्रही. तेव्हा वापरणाऱ्यांनी ठरवायचं असतं ते कसे वापरायचे.
हे रोपटं बघितलं? अरे समजा हे नात्यांचं रोपट आहे, याला पाणी नाही मिळालं तर हे कोमेजेल. अरे बाबांनो, नात्याचंही तसंच असतं. शब्दांच्या पाण्याशिवाय, मायेच्या खताशिवाय आणि संवादाच्या प्रकाशाशिवाय त्याचीही वाढ होत नाही. स्वामी, या रोपट्याचा खरा अर्थ आत्ता कळतोय. माझ्याकडून चूक झाली. मी उगाच तुझ्यावर राग धरून बसलो. मलाही माफ कर. मी उगाच हट्ट धरून बसलो होतो. स्वामी, शब्द देतो, तुमची शिकवण आचरणात आणू. स्वामी, आमचं चुकलं. इथून पुढे तुमचे विचार आचरणात आणू. इथून पुढे नाती जपू, लोक जोडू, कधी कुणाचं मन दुखवणार नाही. असंच करा, कारण बाकी सगळं मिळालं तरी ते कमीच पडणार आहे. इच्छा वाढत जाणार, अपेक्षा वाढत जाणार, हा वाढत जाणार. पण माणसं जोडली की मन श्रीमंत होतं. स्वामी देवा, त्या यशवंतलाही हे समजायला हवं. होय सुंदरे, त्या यशवंतला हे समजणं खूप गरजेचं आहे. तो त्याचा अहंकार सुखावण्यासाठी त्याला जे आवडेल ते मिळवू पाहतोय. पण तो जे मिळवतोय ते नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. आज आहे, उद्या नाही. खरं सुख वस्तूंमध्ये नसतं. खरं सुख माणूस जपण्यात असतं, माणसं जोडण्यात असतं. तो त्या सुखाला मुक्तोय आणि पापात भर घालतोय. स्वतःच्या प्रारब्धातले भोग वाढवतोय. अहंकार माणसाला वर नेत नाही, तो फक्त त्याच्या पतनाची उंची वाढवतो. म्हणजे त्याचेही भोग वाढत चालले. हो, प्रारब्धाचे भोग त्यालाही चुकलेले नाहीयेत आणि आमच्या भक्तांनाही. तसेच आमच्या गौरीलाही चुकले नाहीत. आता तिच्या भोगांना सुरुवात होतीये. स्वामी देवा, वैद्य बुवा, काय झालंय आईला? आणि ती अशी अचानक का कोसळली? तुम्ही गप्प का आहात? सांगा ना, काय झालंय आईला? आई बरी होईल ना? यमुना, थोडा धीर धर. अहो, आजचा दिवस किती मोठा होता. ही धावपळ, मानसिक त्रास, अहो यामुळे त्यांना चक्कर आली असेल. उगाच वाईट विचार करू नका. शांत. यांना याआधी असा त्रास झाला होता का? म्हणजे डोकं दुखणं, चक्कर येणं, डोक्यात कळ जाणं वगैरे? हो, म्हणजे 6 महिन्यापासून 1-2 वेळा असं झालंय. पण आम्हाला वाटलं की साधी डोकेदुखी असेल आणि आराम केला की बरंही वाटायचं. वैद्यबुवा, काही गंभीर आहे का? यमुना, मन घट्ट कर. का? काय झालंय आईला? सांगा ना, काय झालंय? त्यांना असाध्य असा आजार झालाय. काय? त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ झाली आहे. नाही नाही, हे शक्य नाही. प्रारब्धाचे भोग टाळता येत नाहीत, पण श्रद्धा असेल तर ते भोगण्याची शक्ती मिळते. भोगांची वेळ आली की माणूस वेदना पाहतो, पण आम्हाला त्यामागचं कारणही दिसत असतं. गौरी, तुझी परीक्षा कठीण आहे, पण तुझ्या श्रद्धेपेक्षा ती मोठी नाही. प्रारब्ध माणसाला वेदना देऊ शकतं, पण श्रद्धा माणसाला तुटू देत नाही. मगाशी म्हणालीस ना, मागील 6 महिन्यांपासून त्यांना अधूनमधून असा त्रास होत होता. म्हणजे डोकं दुखणं, चक्कर येणं,
डोक्यात कळ जाणं असं. हो पण आई म्हणायची की आराम केला की बरं वाटतं. तिथे चूक झाली. सुरुवातीला जर या आजाराचं निदान झालं असतं तर कदाचित काही करता आलं असतं. पण पण काय वैद्य बुवा, 6 महिने दुर्लक्ष झालं, आजार वाढत गेला. आता तर तो अजून बळावलाय. म्हणजे आता तो शेवटच्या टप्प्यात आलाय. हाय वैद्य बुवा, काहीतरी उपाय असेल ना, काहीतरी औषध, काहीतरी उपचार असेल ना काहीतरी. प्रयत्न करता येतील, प्रार्थना करता येईल, सेवा करता येईल, पण काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात. काही गोष्टी नियतीच्या हातात असतात. म्हणजे काय बोलायचं तुम्हाला? स्पष्ट बोला ना, नेमकं काय होणार आहे आईला? यमुना, मन घट्ट कर. तुझी आई आता कमी दिवसाचीच पाहुणी आहे. होय, तिच्याकडे आता पुढच्या पौर्णिमेपर्यंतच वेळ आहे. पुढच्या पौर्णिमेपर्यंतच वेळ आहे. पुढच्या पौर्णिमेपर्यंतच वेळ आहे. काळजी घ्या. तुझी आई आता कमी दिवसाचीच पाहुणी आहे. आई आता कमी दिवसाचीच पाहुणी आहे. यमुना सावरा स्वतःला. तिच्याकडे आता पुढच्या पौर्णिमेपर्यंतच वेळ आहे. तिच्याकडे आता पुढच्या पौर्णिमेपर्यंतच वेळ आहे. यमुना सावरा. यमुना सावरा स्वतःला. गया, बरं झालं बाई, वाटी करायला घेतल्यास आज तुला मी. आज स्वामी देवांच्या चेहऱ्यावर वेगळीच चिंता दिसतीये. नक्की काय घडतंय? काय होतंय तुला? चेहरा पण उतरला तिचा. ये बस 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 ये. बसा, तुम्ही त्रास करून घेऊ नका स्वतःला. स्वामी स्वामी स्वामी, हे सगळं माझ्याच बाबतीत का? मला असाध्य आजार का झाला? मी कुणाचं काय वाईट केलं होतं स्वामी? हा अन्याय नाहीये गौरी, हे तुझं प्रारब्ध आहे, भोग आहेत तुझे. म्हणजे हे खरं आहे? स्वामी, वैद्यबुवा म्हणाले माझ्याकडे फक्त पुढच्या पौर्णिमेपर्यंतचा काळ आहे. हे सत्य आहे का स्वामी? विधी लिखित आहे, विधी लिखित आहे, विधी लिखित आहे. नाही स्वामी, हे शक्य नाही. आम्ही आयुष्यभर आईने तुमची सेवा केली, तुमचं नाव घेतलं, तुमच्यावर विश्वास ठेवला. मग त्या श्रद्धेचं, त्या पुण्याचं काहीच फळ नाहीये का स्वामी? या पुण्याच्या जोरावर आपण हा आईला वाचवू नाही शकत. खरंय स्वामी, गौरीने आयुष्यभर तुमची सेवा केली आहे. स्वामी, अहो यांच्यासारखी भक्त क्वचितच पाहायला मिळते. काहीच होऊ शकत नाही का? यमुना, तुला काय वाटतं, त्या पुण्याईचा उपयोग झाला नाही?
उलट त्याच पुण्याईमुळे हा आजार उशिरा झाला. तिच्या वाट्याला आलेला हा भोग कित्येक वर्षांपूर्वीच सुरू झाला असता. कित्येक वर्ष ती वेदना सहन करत राहिली असती. तिच्या भक्तीने, सेवाभावानी हा काळ पुढे ढकलला आणि त्रास सहन केला. आणि भक्ती प्रारब्ध पुसत नाही, तर प्रारब्ध भोगण्याचा त्रास कमी करते. स्वामी मला मरायची भीती नाही, पण गौरी, आमच्या भक्तांनी रडायचं नसतं, खसायचं नसतं, प्रारब्धापासून पळायचंही नसतं, तर त्याला सामोरं जाऊन त्याच्याशी लढायचं असतं. न डगमगता, न घाबरता, धैर्यानं स्वीकारलेलं प्रारब्ध हीच खरी साधना असते. स्वामी बाकी सगळं ठीक आहे, पण माझं एक स्वप्न अपूर्ण आहे. मला माझ्या लेकीचं लग्न बघायचंय. स्वामी हीच माझा श्वास आहे, माझं जग आहे, माझं सर्वस्व आहे. तिला चांगला जोडीदार मिळाला, तिचं आयुष्य मार्गी लागलं की मी मरायला मोकळी. आई, आई असं नको बोलूस. मला मला दुसरं काहीच नको. मला मला फक्त तू हवी आहेस, फक्त तू. स्वामी, आई काय? आई माझं डोकं. गौरी, काळजी करू नकोस. तू तुझ्या मुलीचं लग्न बघशील. हा आमचा शब्द आहे. श्रद्धा ठेव. सत्य ज्याच्या पाठीशी असतं त्याची आशा कधीच मरत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. ही तुमच्या नावाची पाठी, तुमच्या नावाची नाही, तुमच्या अहंकाराची. आणि त्या पाठीला माझ्या घरात जागा नाही. त्या गौरीने ती घरावरची पाठी काढून माझ्या तोंडावर फेकली. एका अर्थाने तिने माझ्या कानाखाली मारली. माझ्या या यशवंतरावच्या. आणि कोण? ती एक क्षुल्लक बाई माझ्या वाकड्यात जाते, माझ्याशी दोन हात करते. सरदार, मला एक बोलायचं होतं. बोला. सरदार, मला वाटतं नक्कीच त्या घरात जादू टोणानंतर भुताटकी असणार. कारण इतका वेळ जाऊन आपल्याला अपयश कसं आलं? नाहीतर इतका वेळ लागतो का आपल्याला एका बाईला नमवायला? मलाही असंच वाटतंय सरदार. आग दिसणं आणि भास होणं हे काही साधं नाही. ही गडबड माझ्याही लक्षात आली. तिथे नक्कीच काहीतरी आहे. आणि ते काय आहे हे शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मला मार्तंड महाराजांना भेटावंच लागेल. त्या गौरी आणि त्या स्वामींच्या मागे नक्की काय ताकद उभी आहे हे त्यांनाच विचारावं लागेल. मग सरदार, जाऊ का आत्ताच? नाही, मार्तंड महाराजांना भेटूयाच, पण त्याआधी आपण एक शेवटचा प्रयत्न करूया. आज रात्री. आज रात्री? सुंदरे, गौरीला जरा तिकडे बसव. उठ गौरी, उठ 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 उठ. हो सावकाश. हा, हा. बस 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 सावकाश. हो बस. कपिले, पाणी दे. हो स्वामी.
श्रद्धा जिथे असते तिथे धीर जन्म घेतो आणि धीर असेल तर माणूस कुठलंही प्रारब्ध पार करू शकतो. हे पाणी पी. आता बरं वाटतंय आई? हो, थोडं बरं वाटतंय. गौरी, स्वामींनी दिलेली उदी म्हणजे औषधापेक्षाही मोठा आधार आहे बरं. खरंय कपिलाताई. अहो शरीराचा त्रास कमी होतोच पण मनालाही आधार मिळतो. हा, गौरी लक्षात ठेव, आम्ही आहोत तुझ्या बरोबर तुझा त्रास कमी करायला. कविराज, ओ स्वामी. ते रोपटं आणून दे. ए